अशोक खरातनं जे आहे का नाही ह्यानं काय खोटं काय केलं नाही. त्यांनी सांगितलंय फक्त आता एखादा आमदार आला हा खासदार आला हा तर त्याला सांगत होता तू पंतप्रधान होशील म्हणून ते म्हणाल तर ते करत होता. हा आपल्या तालुक्यातली काही लोक आहे ते अयो त्यांच्याकडे जाऊन आले ते. सांगोला आपल्या अहो खूप आहे ते. काय करायचं नाव कोणाच घेऊ नका, वादग्रस्त बोलू नका, फक्त अशोक खरातला वाईट म्हणू नका. का वाईट म्हणणार का वाईट नाहीच तो का. अहो एवढं नालायकपणा केलाय त्यानं. सांगा त्याचं वाईट कसं आहे, मी तुम्हाला चांगलं गुण सांगतो त्याचं. वाईट काय आहे मला सांगा ते. आता ते आमदारांच्या खासदाराच्या बायका पण आपल्या कोणतर लागते तेच किंवा अहो लागते ते, पण आपणाला आमदार खासदार आपण ज्या वेळेला भीक मागून खातोय, गांडीत मातीच असतो काम करतोय, त्यावेळेला आपल्याला कोण येतंय का हो. येत नाही पण त्यांना अक्कल पाहिजे, थोडं गरिबांना बघायला पाहिजे त्याने. अहो त्यांनी बघितलं नाही म्हणून त्या अशोक खरात त्यांच्याकडे बघितलंय. 12,000 कोटी इस्टेट काय तुम्ही आम्ही नाही दिली त्याला. हा त्याने ह्या आमदाराकडून खासदाराकडून घेतल्या. घेतले होय. हा मग याला आमदार खासदार किती हाणत असतील व. अहो आता हाणणं किती काय करणं किती हा त्यांचा प्रश्न आहे, आपल्याला त्याचं देणं घेणं. पण अशोक खरात माणूस आहे का नाही, मला तर वाटतंय बघा 100% सॅल्यूट मारावा. घंटा चांगला होता. तुम्ही काय तर उगाच बोल नका बघा. मला त्याच्या बाय लय चिड यायला लागली आता. वाईट त्याला इथं दिसला का त्याला इथं ठोकीन आता मी. मग तुम्ही ठोकू शकताय. आपला देश लोकशाहीचा आहे, हा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. हा तुम्ही ठोका मारा काही करू शकता, पण माझ्या हिशोबानं तर तो चांगला आहे बघा. चांगलाच आणखीन पण चांगला. मला सांगा कुठल्या महिलेनं गुन्हा दाखल केलाय हो? अशोक खरातवर कुठल्या महिलेने गुन्हा दाखल केलाय बाबा हेने मला माझ्यावर बलात्कार केला, खून केला, जबरदस्ती केली? एका तर महिलेने केलंय का? केलं नाही. एकाही महिलेने गुन्हा त्यावर दाखल केला नाही. गुन्हा दाखल कुणी केलाय माहित आहे का? हा जो तो जाधव कोण होता त्याने व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली, त्यांच्यावर केसेस केले त्या ह्या महिलेने. एकाही महिलेने केस दाखल केले नाही. हा आणि तुम्हाला माहित आहे का, हम्म. महिला आयोगाच्या अध्यक्ष आपली रुपाली चाकणकर, हा माहित आहे की. तर ते छगन भुजबळ म्हणतात मन ह्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकरांना नाशिक कशाला माहीत आहे, ह्या पुण्याच्या आहेत त्या, त्यांना कोणीतरी चॉकलेट देतो म्हणून फसवून नेलं असेल. काय पद्धत आहे तुमची सांगा बरोबर. एवढं होऊन पण जर तुम्ही अंगालाच काय लागून घेत नसेल तर अवघड गोष्ट आहे ना. अवघड कसं. अहो चांगली होती ताई, चांगली होती म्हणते देऊ. अहो चांगली आज पण आपण हाय म्हणतो ना, सगळीच हाय म्हणते, त्याचा विषय नाही हो. पण ते काय बारकं लेकरू आहे काय चॉकलेट देतो म्हणून फसवून न्यायला. चॉकलेट मध्ये जादू बिदू टाकला होता काय त्यानं काय. आता काय केलंय आणि काय नाही, हम्म. पण माझ्या हिशोबानं तर बघा अशोक जो खरात आहे ना तो एक नंबर माणूस आहे. एक नंबरच म्हणताय. हो, हो, हो. आमच्या असल्या ताईला फसवलं त्यानं. त्याने सगळ्या मला पण कळतंय की महिला आयोगाच्या अध्यक्षांना फसवणं म्हणजे महाराष्ट्रातल्या पूर्ण महिलेला फसवल्याचा प्रकार आहे. हा. अहो पण त्यांना कळायला पाहिजे होतं ना. तुम्ही उगाच काय तर बोलताय बघा. ही खोट आहे, मला तर वाटायला लागलं खोट आहे. आता काय वाटतंय आणि काय नाही ते तुम्हाला माहित आहे. माझ्या हिशोबाने तर मला वाटतं अशोक खरात चांगला माणूस आहे. चांगला नाही येड धवाय त्याला मी हाणीन आता गावला तर त्याचं पाकच. तुम्ही सांगताय हे पोलीस बिलीस मला काय आवडत नाही ते बघा. हो का, तुम्ही त्यांना हाणू शकता, त्याचा ते तुमचं आपण स्वतंत्र देशात राहतो, आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण माझ्या हिशोबाने तर तो चांगला आहे. तुम्हाला कसं वाटतंय तसं तुम्ही त्या हिशोबाने राहा. नसेल तर मला विचारू नका, तुम्ही तुमच्या मार्गाने जावा, मी माझ्या मार्गाने जातो. मला काम आहे.